अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण पाहणार आहोत महाराजांना नवस करण्याची योग्य पद्धत कोणती आहे. बघा, आपण भरपूर वेळा नवस करतो, अर्थात नवस केला पाहिजे, पण नवस कशाचा करावा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि नवस कशा पद्धतीने योग्य रीतीने कसा करावा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, आज आपण तेच पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही आहे. बघा, आपण ज्यावेळेस महाराजांची सेवा करतो त्यावेळेस महाराजांच्या सेवेचे, महाराजांच्या नामाच्या गोडीची देखील आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणजे एक प्रकारे नाव महाराजांचं ज्यावेळेस जप करत असतो, नाम घेत असतो, त्या नावाची गोडी आपल्याला लागत असते, त्याच्यामध्ये आपण एकरूप होत असतो. हे सगळं होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावेळेस आपल्यासाठी त्या सेवा काम करत असतात. बघा, एक वेळेस आपले कर्म, आपले प्रारब्ध हे देखील आपल्याला आडवे येत असतात. त्यामुळे आपल्याला अनुभव देखील येत नसतो. आणि प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाचे षडरूप हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला हे सगळी संकट, या अडचणी आपल्या मार्गामध्ये येत असतात, बरोबर. कारण बघा, आपण भरपूर वेळा पाहिलं असेल, प्रत्येक मंदिरामध्ये, वेगवेगळ्या मंदिरामध्ये तुम्ही जिथे जाल जिथे नवस करता येतो असं कळलं किंवा एखाद्या देवाला नवस करायचा आहे तर फक्त एवढंच बोलतात की माझं हे काम होऊ दे, मी तुला चांदीची वाटी वाहेन, माझं हे काम होऊ दे, मी तुला हे करेन, माझं ते काम होऊ दे, मी तुला ते करेन, माझ्या स्वप्नातलं जे हक्काचं घर आहे ते होऊ दे, मग मी ही सेवा करेन, किंवा माझी नोकरी लागू दे, किंवा माझा विवाह होऊ दे, मग मी ही करेन. असं नाही करायचं. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आपल्याला नवस कसा करायचा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नवस करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट जाणून आपल्याला कधी कधी असं होतं की आपल्याला एखाद्याने सांगितलं की आपण ते लगेच करायला जातो, बरोबर. म्हणजे ते आपल्यासाठी वर्क किती करेल, किंवा त्यांनी जे सांगितले ती योग्य पद्धत आहे का हे आपण पडताळणी करून त्याची पाहत नाही. त्यांनी सांगितलं ना, त्यांना अनुभव आला ना, चला मग लगेचच आपण कामाला लागतो. आणि भरपूर वेळा असं देखील होतं. बघा, तुम्ही भरपूर सेवा करता. ताई, आम्ही 2 महिने सेवा केली, 3 महिने सेवा केली, ताई आम्ही 6 महिने झालं सेवा करत आहोत का, ताई तुम्ही ही 120 दिवसांची सेवा सांगितली होती, ती सेवा आम्ही करतोय, पण आम्हाला काही अनुभव आला नाही. मग कमेंट्समध्ये तुम्ही लगेचच काहीतरी टाकता, लगेचच बोलता, म्हणजे ते आम्हाला देखील बोलणं ऐकून घ्यावं लागतं. पण दरवेळेस मी तुम्हाला सांगितलं, सेवा कधी देखील वाया जात नाही. सेवा आपल्यासाठी काम करत असतात. प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगवेगळा असतो. आणि ज्या तुमच्या ज्या सेवा असतात त्या सेवात तुमचा कर्म आणि तुमचं प्रारब्ध व्यवस्थित करण्यासाठीच ते काम करत असतात. जोपर्यंत तुमचा कर्म आणि प्रारब्ध चांगला होणार नाही, बॅलन्स होणार नाही, व्यवस्थित एकरूप होणार नाही, तोपर्यंत ती सेवा जे तुमच्या मनात इच्छा आहे ते काम करणार नाही. आणि एखाद्या मनामध्ये वाईट भावना ठेवली आणि तुम्ही सेवा करताय, आता मी तुम्हाला सेवा सांगितली, तुम्ही केली, पण तुमच्या मनामध्ये त्या सेवेबद्दल अगोदरपासून शंका होती, त्या सेवेनं तुम्हाला अनुभव आला नाही, नंतर तुम्ही मला बोलणार, तर हे कितपत योग्य आहे याचा देखील तुम्ही विचार करा. आजपर्यंत मी बोलले नव्हते, मग पण नंतर जर अनुभव नाही आला तर लगेचच बोलतात. भरपूर लोकांना अनुभव येतो. भरपूर लोक प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाची प्रचिती वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतात, त्याच सेवा करत असतात. तुम्ही ज्या सेवा करतात त्याच सेवा ती लोक पण करत असतात. त्यांना अनुभव येतो, मग तुम्हाला का नाही येत? कारण त्या सेवेवरती संपूर्ण झोकून द्यावा लागतो, तो म्हणजे विश्वास. विश्वास जोपर्यंत आपण ज्या सेवेवरती ठेवत नाही तोपर्यंत ती सेवा आपल्यासाठी काम करत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमचं माइंड पूर्णपणे पॉझिटिव्ह करत नाही, हे काम होणारच. जोपर्यंत तुम्ही असं बोलत नाही, होईल का, असं होईल का, तसं होईल का, हे काम करेल का, मी करते पण माझं काम होईल का, अजिबात शंका मनात ठेवायची नाही. मी करते, मला माझ्यावरती विश्वास आहे, मला माझ्या स्वामींवरती विश्वास आहे, माझं काम 100% होणार म्हणजे होणारच. हा आत्मविश्वास जोपर्यंत, ही पॉझिटिव्हिटी जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करणार नाही तोपर्यंत कोणतीही सेवा तुमच्यासाठी काम करणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडने कोणतंही काम करा. फक्त सेवाच नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणतंही काम करा पॉझिटिव्ह माइंडने. ते काम तुमचं होणार म्हणजे होणारच. आणि त्यामुळेच आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती देखील करत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे एक काम करायचं आहे. बघा, नवस अशा पद्धतीचा नाही बोलायचं की तुम्ही माझ्यासाठी हे करा मग मी तुम्हाला ते देईन, अशा पद्धतीने नाही करायचं. त्याच पद्धतीने आपण मठामध्ये, केंद्रामध्ये नारळ ठेवतो, खडीसाखर ठेवतो, फूल ठेवतो. हा नवस आहे का? हा नवस नाही आहे. ही एक प्रार्थना आहे, एक विनंती आहे की महाराज, मी आजपासून ही सेवा माझ्या या कार्यासाठी करणार आहे. हे कार्य संपूर्ण, या कार्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, यासाठी महाराजांना प्रार्थना करायची असते, विनंती करायची असते.
यासाठी तो नारळ खडीसाखर फुल ठेवत असतो. अर्थात आपल्या जवळपास केंद्र नाहीये, मठ नाहीये, दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जा, तेही नाहीये, तो नारळ खडीसाखर आपल्या देवघरामध्ये ठेवा. कशासाठी? प्रार्थना रूपी. आणि ज्यावेळेस तुमची सेवा पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तिथे जाऊन जर तुम्ही तो मंदिरामध्ये ठेवला नारळ तरी देखील चालणार आहे. तो नारळ म्हणजे संकल्प नाही हे देखील तुम्हाला समजलं असेल आता. नारळ म्हणजे आपली एक प्रकारे विनंती, एक प्रकारे आपण प्रार्थना महाराजांना करायची असते, बरोबर. त्याच पद्धतीने आता नवस कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला मी सांगते. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की एखादं कार्य आपलं होत नाहीये, इतकं स्ट्रगल, इतकं कष्ट करतो, पण कष्टासोबत अध्यात्माच्या मार्गावरती आपण आलेलो आणि मार्गामध्ये का येतो? संसारिक अडचणी दूर करण्यासाठी येत असतो, बरोबर. आपल्या संसारामध्ये, आपल्या जीवनामध्ये कुठेतरी कमी प्रमाणात आपल्या जीवनामध्ये अडचणी याव्या किंवा कुठेतरी त्या अडचणींचा ओघ कमी व्हावा, कुठेतरी त्याच्या झाळा कमी बसाव्या असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. तुमच्यापासून अगदी माझ्यापर्यंत असं प्रत्येकाला वाटत असतं, माझं कुटुंब जे मी स्ट्रगल केलेलं आहे ते स्ट्रगल माझ्या मुलांनी बघू नये, त्याच पद्धतीने माझं कुटुंब सदैव आनंदात राहावं, प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची क्षमता माझ्यामध्ये असावी, संपूर्ण ज्यांना जे हवं आहे ते देता यावं मला, असं प्रत्येकाला वाटत असतं, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं, प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. पण ते कार्य करताना ज्यावेळेस आपण अध्यात्मात येतो त्यावेळेस नवस करताना नवस करावा, प्रत्येकाने करावा. पण नवस कशा पद्धतीने करावा? पहिल्यांदा तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्हाला वाटतं त्या दिवसापासून पहिल्यांदा विनंती, ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं, नारळ खडीसाखर फुल महाराजांना ठेवायचं आहे, विनंती प्रार्थना करायची आहे महाराजांनी, मी या कार्यासाठी आजपासून हे काम करणार आहे. आता नवस कोणत्या कोणत्या गोष्टीचं तुम्ही बोलू शकता. महाराज मी आजपासून या कामासाठी, म्हणजे तुमची नोकरी असो, तुमचं स्वतःचं घर असो, बिझनेस असो, किंवा तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा असो किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा असो, काही असो, तुमचं कोणतंही काम असो, या कामासाठी, या कार्यासाठी मी आजपासून स्वामी चरित्राचे 108 पारायण करणार आहेत. जास्त झाली तर काही हरकत नाही, पण जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत राहणार म्हणजे राहणार, असा संकल्प घ्या. 1-2 एक्स्ट्रा झाली, 108च्या वर एक्स्ट्रा झाली, काही हरकत नाही आहे. 108 म्हणजे 108च करायची का? नाही, वरती जरी एक्स्ट्रा झाली तर काही हरकत नाही, पण माझं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी करत राहणार. जोपर्यंत ज्यावेळेस तुम्ही असं बोलाल ना, तुमचं संपूर्ण पारायण कंप्लीट होण्याच्या अगोदरच तुम्हाला त्याची प्रचिती, त्याचा फळ मिळणार आहे, स्वामी देणार आहेत. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये शुद्ध मन असेल, तुमचं पूर्ण मन पवित्र असेल, कोणाबद्दल कटुता नसेल, त्यावेळेस महाराज तुमच्यासाठी काम करतात. महाराज काय म्हणतात? तू माझ्यासाठी सेवा कर. महाराज कशाची भुकेले आहेत? तुमच्या चांदीची वाटीन, हेन तेन, दागिने, टोपीन, शर्ट ह्याच्यावरती महाराज त्याचे भुकेले नाही आहेत. तुम्ही कितीही सजावट करा, कितीही मोठा फोटो आणा, कितीही मोठी मूर्ती आणा, छोटी असू दे मोठी असू दे, संगीत सजावट करा, त्याच्यामध्ये महाराजांना रस नाही आहे. महाराजांना रस आहे तुमच्या सेवेचा. महाराज भुकेले आहेत तुमच्या सेवेचे. मग ती सेवा कशा पद्धतीची? ज्या पद्धतीने सांगितलं, महाराज माझे मी या कार्यासाठी आजपासून 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार आहे, किंवा मी रोज नित्यसेवा न खंड पडता करेन, फक्त मासिक पिरियड्स वगैरे आले की आपला खंड पडतो तेवढंच. ज्यावेळेस तुम्ही मन लावून ज्यावेळेस सेवा कराल ना, मासिक पिरियड्सची तारीख सोडली तर कोणत्याही अडचणी तुमच्या सेवेमध्ये येत नाहीत, त्याच अडचणी महाराज येऊ देत नाहीत, एवढं देखील लक्षात घ्या. महाराज मी मठामध्ये आरतीला हजर राहीन, किंवा मला आरती नाही भेटली तर चालेल, पण रोज मी मठामध्ये येऊन जाईन, तुमचं दर्शन घेईन. महाराज मला आरती जरी नाही भेटली तरी मी औदुंबराच्या झाडाच्या जवळचा जो परिसर आहे तो रोज स्वच्छ करेन. महाराज नाहीच मला काही जमलं तर मी मठामध्ये येऊन जो चपला आहेत चपलांची सेवा करेन. चपलांची सेवा म्हणजे काय? आपण प्रत्येक व्यक्ती चप्पल काढून आतमध्ये जातो, ते चपला मी व्यवस्थित रांगेत लावेन. महाराज मी रोज केंद्र झाडेन. बघा, ज्यांना केंद्र झाडण्याची, केंद्र स्वच्छ करण्याची संधी मिळत असते त्याच्या जीवनात सोन्याहून पिवळा असं दुसरं काहीच नाही आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही केंद्र झाडत असतात त्यावेळेस महाराज तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी, सगळे दुःख झाडत असतात. त्यामुळे केंद्रात जर तुम्हाला सेवा भेटलीच, तिथे विनंती करा तुम्ही की मला रोज केंद्र साफ करण्याची परमिशन हवी आहे. आणि जर तुम्हाला ही संधी भेटलीच, अजिबात सोडू नका. अतिशय सुंदर आणि सगळ्यात चांगली सेवा म्हटलं तर ही आहे. आरतीला हजर राहता येत नाहीये महाराज, रोज ज्या वेळेस आरती होती त्यावेळेस मी रोज, मला मठात जाता येत नाहीये, पण रोज मी माझ्या घरामध्ये या वेळेसच मी आरती करेन. रोजच्या मी 5 आरत्या घेईनच न चुकता. रोज संध्याकाळी मी 5 आरत्या, मला सकाळी जमत नाही, मी संध्याकाळी 5 आरत्या घेईन. महाराज मी रोज 11 माळी करत होते, पण मी आजपासून 12 माळी करेन, पण माझं हे काम होऊ द्या. अशा पद्धतीचा नवस बोला. महाराज तुमच्या सेवेची भुकेले आहेत. महाराज काय म्हणतात? तू माझ्या धामावर ये, मी तुझ्या कामावर येतो. बरोबर? म्हणजेच तू माझी सेवा कर, मी तुझं काम करतो. फक्त सेवा. मला हे काही सुद्धा नको आहे तुझ्याकडून, ना चांदी, ना सोनं, ना पैसा, ना दागिना, काही देखील नको आहे. फक्त महाराजांना तुमच्याकडून सेवा हवी असते, आणि ती पण निस्वार्थपणे केलेली सेवा. जोपर्यंत तुम्ही निस्वार्थपणे सेवा करणार नाही तोपर्यंत कोणतीही सेवा
तुमच्यासाठी काम करणार नाही. नंतर मग तुम्ही ज्यावेळेस मन लावून आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं पॉझिटिव्ह माइंडने ज्यावेळेस सेवा कराल, ती सेवा संपूर्णपणे 100% तुमच्यासाठी काम करते. तुम्हाला अनुभव येतो आणि त्यावेळेस बोलणार तुम्ही, ताई खरंच बोलत होता, तुम्ही खरंच सांगत होता. अशा पद्धतीने सेवा केली तर ती सेवा आपल्यासाठी काम करते म्हणजे करतेच. तुम्ही करून पहा, एकदा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यातून खूप सुंदर असा रिझल्ट नक्की 100% मिळणार आहे. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. नवस केला, जो नवस केलाय तो नवस आपला चालूच आहे. म्हणजे नवस कसा फेडायचा, फेडायची काय गरज आहे, तुम्ही सेवा करताय ना, तुमची सेवा सुरू आहे. तुम्हाला वाटतं ना तिथून पुढे देखील सेवा सुरू ठेवावी, सुरू ठेवा. तुम्हाला इच्छा आहे ना गोरगरिबांना दान करा. तुम्हाला इच्छा आहे ना मठामध्ये प्रसाद दान करा. तुम्हाला इच्छा आहे ना मठामध्ये जाऊन केळी वाटप करा. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कार्य पार पाडायचं आहे. तुम्हाला समजलंच असेल, इच्छापूर्तीसाठी महाराजांच्या आवडीचा, महाराजांच्या अत्यंत जवळचा नवस आणि योग्य रीतीने नवस कशा पद्धतीने बोलायचा आहे. अजून देखील काही शंका असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.